ठेवा की जी स्टिरॉइड्स आहेत, ओके, हायड्रोकॉट असू दे, डेक्सा असू दे, इट टेक्स आवर्स टू ऍक्ट. आणि एनाफिलेक्सिस हा मिनिटाचा खेळ असतो, काही मिनिटाचा खेळ असतो. आणि स्टिरॉइडची ऍक्शन यायला काही तास लागतात, ज्याची जी जो कर्व ऍक्शनचा इट टेक्स आवर्स. आत्ताच्या प्रेझेंट इव्हेंटमध्ये हायड्रोकॉटचा डेक्साचा काही रोल नाही, फक्त आपलं मानसिक समाधान आहे की मी पेशंटला एपकॉर्लिन दिलं, मी पेशंटला डेक्सा दिलं. मग आपण म्हणू की काहीच उपयोग नाही, का आहे बायफिजिक रिॲक्शन मध्ये आहे. बायफिजिक रिॲक्शन म्हणजे कसं आहे की तुम्ही आता पेशंटला पेनिसिन दिलं, डायनापार दिलं, तर हे जे ड्रग ब्लड मध्ये गेलं, हे पहिल्या आत्ता गेलं, आत्ता रिॲक्शन झाली, again it will come into the circulation after say 6 to 8 hours, and again the patient will develop the allergic reaction after 6 to 8 hours. म्हणून पेशंटला जरी तुमच्याकडे तुम्ही मॅनेज केलं ना आता या मोमेंटला, तरी सुद्धा त्याला ऍडमिट करायचं, बिकॉज ही मे गेट्स अनदर एपिसोड ऑफ द ॲलर्जिक रिॲक्शन इन कमिंग आवर्स. मग अशा वेळेला तुम्ही आत्ता जे एपकॉर्लिन दिलं, आत्ता डेक्सा दिलं, त्याचा उपयोग 8 तासानंतरची जी बायफिजिक रिॲक्शन आहे तिथं होणार आहे. म्हणून ॲड्रेनालिन द्यायचं, एपकॉर्लिन द्या. एपकॉर्लिन दिलं किती द्यायचं? 200 मिलीग्रॅम. हायड्रोकॉट दिलं 200 मिलीग्रॅम द्या, किंवा डेक्सा दिला तर 8 मिलीग्रॅम द्या. अजून काय देता येईल तिसरा ड्रग? इनरमाइन मॅलेट. ओके, एविल आपण वापरतो, एविल वापरतो, डायफिनेलाइड्रामाइन. ऑल दीज आर अँटीहिस्टॅमिनिक ड्रग्स, ओके, दॅट यू कॅन गिव्ह 50 मिलीग्रॅम IV और IR. आता याच्यामध्ये बरेचदा एक शक्यता अशी डेव्हलप होती ना की एनाफिलॅक्सिस किंवा हे शॉक मध्ये पेशंट जेव्हा जातो तेव्हा पेशंटची IV लाईन कधीच मिळत नाही, कारण का पेरिफेरल व्हेनस कोलॅप्स होतो आणि पेशंटचं व्हेनस ॲक्सेस मिळत नाही, आणि आपण ते बरेच धडपडत बसतो आणि आपण आपला व्हॅल्युएबल टाइम घालवतो. त्याच्यातले 3 ड्रग आहेत ना, ते इंट्रामस्क्युलर देत आहेत. एक तर ॲड्रेनालिन इंट्रामस्क्युलर द्यायचं, दुसरं डेक्सा 8 मिलीग्रॅम तुम्ही इंट्रामस्क्युलर देऊ शकता, आणि तिसरं ड्रग म्हणजे एविल. ओके, हे तुम्हाला इंट्रामस्क्युलर देऊन टाकतात आहे. हे 3 ड्रग तुम्ही फटाफट इंट्रामस्क्युलर देऊन टाका, पेशंटला शिफ्ट करा. लागलं तर 5 मिनिटांनी परत ॲड्रेनालिनचा डोस रिपीट करा. इफ द पेशंट इज स्टिल इन अ बॅड कंडिशन, यू कॅन रिपीट द डोस ऑफ ॲड्रेनालिन 0.5 ml आफ्टर से 5 minutes. Another drug you can give injection, ranitidine also, H2 receptor blocker, that you can do. So या 4 ड्रग वरती सगळा एनाफिलॅक्सिसचा खेळ आहे, आणि तो तुम्ही इझिली मॅनेज करू शकता. आपण जेवढं घाबरतो ना तेवढं भयावह स्थिती नाहीये. आपल्याला एकदा कन्सर्न, आणि मी तुम्हाला सांगतो हे सगळे प्रोटोकॉल आहेत ना, मे बी कन्व्हर्जन असेल, एनाफिलॅक्सिस असेल, याचे फ्लो चार्ट आपल्या क्लिनिकच्या भिंतीवरती लिहून लावून ठेवा. इमर्जन्सी झाली की आपण ब्लँक होतो, पटकन लक्षात येत नाही काय करायचं, आता काय करायचं. सो स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, लाईक दिस. ओके, हे ड्रग इतके करायचं, हे ड्रग इतके करायचं, हे ड्रग इतके करायचं. ओके, समटाइम ड्यू टू फिअर और वी बिकम ब्लँक. सो असे प्रोटोकॉल त्या ठिकाणी लावून ठेवा. सो दिस इज रिगार्डिंग दी फर्स्ट केस ऑफ एनाफिलॅक्सिस. सो द सेम थिंग which I have narrated now is represented here, like signs and symptoms of the anaphylaxis. Lump in throat, त्याच्यानंतर घशात काहीतरी अडकलंय. Okay, I am not able to take a breath. So this is the manifestation: shortness of breath, lightheadedness, lump in throat. Then some GI presentations are there: respiratory distress, unconsciousness, circulatory collapse. Then sometimes तुमची थेरी का पक्की असली पाहिजे की अरे नाही हे एनाफिलॅक्सिसच आहे, हे एनाफिलॅक्सिस नाहीच आहे. का तर तुम्ही कधी कधी इंजेक्शन देता पेशंटला, ओल्ड एज पेशंट असतो, जाणारच असतो, वरती तिकीट निघालेलं असतं त्याचं खरं तर, पण तुम्ही नेमकं इंजेक्शन देता तो जायला गाठ पडते. घरी जातो पेशंटला MI बसतो किंवा काही समजा सीझर कन्व्हर्जन, अहो डॉक्टर तुमच्या इंजेक्शनची रिॲक्शन आली त्यामुळे गेलं. आपली थेरी पक्की असत, आपण फटाफट सांगतो अरे नाही 100% नाही गेलं. मी सांग, पेशंट आहे ना हा कायम डॉक्टरच्या चेहऱ्याकडे बघत असतो की आपल्या बोलण्याने डॉक्टर किती त्या ठिकाणी कन्व्हिन्स झालेला आहे. आपण सांगितलं नाही काही बोलू नको, हे लक्षण आहे, तू पाहतो कोणत्या डॉक्टर. आपण आपलं जर का नॉलेज कन्फर्म असेल ना तर एव्हा पेशंटला तुम्ही इंजेक्शन दिले एव्हा बसू शकतो. इट इज नॉट रिलेटेड टू द इंजेक्शन. These are the 2 separate events. Okay, arrhythmia, acute asthma, seizure, foreign body upset. So all these are different events. But after giving some injection, if patient develops it, the patient blames you. So always your theory should be perfect so that you can convince the patient this is not a anaphylaxis.
or this is not the drug allergy or the injection allergy. There already we have discussed about the airway management, oxygen. एपिनेफ्रिन म्हणजे ॲड्रेनालिन हे लक्षात ठेवा. मग खूप लोक डॉक्टर विचारतात ते ॲड्रेनालिन दिलं पण एपिनेफ्रिनचं काय करायचं. तर हे कोणी दोघं जुळे भाऊ नाही आहेत. हा एकच माणूस आहे, त्याला दोन नाव आहेत, एपिनेफ्रिन आणि ॲड्रेनालिन हे एकाच इंजेक्शनची नाव आहेत. IV crystalloid NSAID. So this is the treatment of anaphylaxis. It's 0.3 to 0.5 milligram of 1:1000. Repeat after 5 to 10 minutes. IV bolus 0.1 milligram given over 5 to 10. That is inside the hospital. That is not in your clinic or OPD. That is a 1:10,000 dilution. 1 ml NS घ्यायचं, त्याच्यामध्ये 10 ml नॉर्मल सलाईन टाकायचं आणि जे काही प्रिपरेशन तयार होतं त्याच्यातलं 1 ml पेशंटला आपण IV देतो. दॅट इज अ 10 टाइम डायल्युटेड. शॉक पोझिशन ही कायम लक्षात ठेवायची. कोणाही पेशंट जर का not only in anaphylaxis, in any type of when patient has a syncopal attack, always use shock position. Shock position means सांगितलं head low position and the legs should be elevated. This is one second case. A 60-year-old man comes to your clinic at around 10 p.m. with chest pain, sweating, restlessness, known case of ILD, diabetes, hypertension under regular medication. His BP is 160/100 versus so and so. So 60-year-old man है. He has a history of ischemic heart disease, diabetes, hypertension, and now at around 10 p.m. आपली दवाखाना बंद व्हायच्या वेळेला असे पेशंट काय होतात आणि मग आपल्याला घरी जाऊ देत नाही. आपल्याला वाटतं याचा ECG काढू, पण असं वाटतं की आता घरी जायला उशीर होईल. तर लक्षात ठेवा की कुठलाही पेशंट, आता या पेशंटचं सुद्धा तसंच करायचं. ABC मॅनेज करायचा पहिला, आपण बघायचं कॉन्शियस, सेमी कॉन्शियस, अनकॉन्शियस. देन इन द D पार्ट there is actually the sample history. एक प्रकार असतो sample history मेडिकल केस सिनारिओ मध्ये. ही sample history घ्यावी लागते. once it is confirmed the cardiovascular system is involved, then the initial tool is the ECG. समजा या पेशंटचा पहिला ECG जर का नॉर्मल आला तर काय करायचं? 6 तास नाही, 7 तास खूप उशीर होता. आफ्टर हाफ एन आवर, आफ्टर हाफ एन आवर यू हॅव टू डू द ECG. सक्सेसिव्ह 3 ECG तरी ऍटलीस्ट तुम्ही काढले पाहिजे. ओके. जर का तुम्हाला वेळ नसेल तर यू कॅन आस्क द पेशंट टू गेट ऍडमिटेड इन अ नियर बाय हॉस्पिटल. की हा पहिला ECG तुझा नॉर्मल आहे, पण सांगता येत नाही पुढच्या ECG प्रॉब्लेम येईल, तू घरी जा. कधी नाही सांगायचं की पहिला ECG नॉर्मल आहे, काही नाही आजोबा घरी जाऊन झोपा म्हणून. असं नाही सांगायचं. नाही तर दुसऱ्याशी रिलेटिव्ह होतील, डॉक्टर तुम्ही घरी जाऊन झोपा म्हणून सांगितलं तरी सकाळी उठले नाही. ओके. सो ऑलवेज do 3 successive ECGs to say the patient does not have any cardiac problem. So the ECG मध्ये तुम्हाला काय मिळणार? ECG मध्ये जर का ST, आता आपल्या याच्यात ECG ग्रुप मध्ये बरेच आहेत. ST डिप्रेशन असेल तर काय मिळेल? इस्केमिया. ST एलिव्हेशन असेल तर मायोकार्डियल इन्फार्क्शन. ओके. ECG मध्ये सिंपल लक्षात ठेवायचं. खूप अगदी बंडल ब्रांच ब्लॉक आणि पुढचं नाही आलं तरी चालेल, पण ऍटलीस्ट ओके हेवी ब्लॉक और अजून काय ट्रायकस्पिड वगैरे ब्लॉक नाही आले तरी चालतील. त्या ठिकाणी तुम्ही काय करायचंय, जेव्हा पेशंट चेस्ट पेनचा येतो तेव्हा फक्त ST सेगमेंट वरती जास्ती करून नजर टाका. ST सेगमेंट खाली तर नाही आणि वरती पण नाही हे बघायचं. अँड द सेकंड थिंग इज द लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक, LBBB बघायचं. हा जर का नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता ॲक्यूट इव्हेंट नाहीये. हे बाकीचे सगळे आहेत, फर्स्ट डिग्री ब्लॉक, सेकंड डिग्री ब्लॉक, दीज आर नॉट द ॲक्यूट इव्हेंट्स. की आता 1 मिनिटापूर्वी नव्हतं आता लगेच डेव्हलप झालं असं नाही. द ॲक्यूट इव्हेंट्स आर द मायोकार्डियल इस्केम, दॅट इज कॉल्ड एज ॲक्यूट कोरोनरी सिंड्रोम. ओके, दॅट इज कॉल्ड एज ॲक्यूट कोरोनरी सिंड्रोम. ॲक्यूट कोरोनरी सिंड्रोम मध्ये कुठले कुठले 3 पार्ट असतात? ACS मध्ये एक, हा बरोबर, स्टेमी. पेशंटचा ECG 3 गोष्टी आहेत. कुठल्याही कार्डियक पेशंट मध्ये 3 गोष्टी असतात. एक क्लिनिकल प्रेझेंटेशन, पेशंटला चेस्ट पेन होतंय, radiating to the back, to the left shoulder. Okay, patient has a difficulty in breathing, sweating. Okay, all the clinical presentation is there. हा पहिला पार्ट झाला. दुसरा ECG. ECG मध्ये ST एलिव्हेशन आहे का, हा झाला दुसरा. आणि तिसरा पार्ट कार्डियक मार्कर. कार्डियक मार्कर मध्ये ट्रॉप्टी. तर ट्रॉप्टी नावाची आता काय असतं, कार्ड टेस्ट मिळते. तुम्ही जसे UPT करता त्या पद्धतीने ट्रॉप्टीची तुम्ही किट करून ट्रॉप्टी करू शकता. आता 3 गोष्टी आहेत आपल्याकडं.
हा पेशंट पहिला तुमच्याकडे आला, एबीसी मॅनेजमेंट झाली, ईसीजी केला, ईसीजी मध्ये एसटी एलिव्हेशन आलं, त्याच्यानंतर ट्रॉप्टी पॉझिटिव्ह आली आणि क्लिनिकल प्रेझेंटेशन तर आहे. याला काय म्हणायचं? स्टेमी. याला काय म्हणायचं? स्टेमी, एसटी एलिव्हेटेड मायोकार्डियल इन्फार्क्शन. समजा या पेशंटचं प्रेझेंटेशन, क्लिनिकल प्रेझेंटेशन आहे अगदी सेम टू सेम एमआय सारखं आहे आता दाखवल्या पद्धतीने, पण तुम्ही ईसीजी केला तर ईसीजी मध्ये नो चेंजेस ऑफ एसटी एलिव्हेशन बट देयर इज अ एसटी डिप्रेशन. एसटी डिप्रेशन म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा कमी होत अशी लक्षणं दिसत आहेत, पण एसटी एलिव्हेशन नाही आहे. पण कार्डियक मार्कर केले तर ट्रॉप्टी पॉझिटिव्ह आली, ट्रॉप्टी पॉझिटिव्ह आली, पण एसटी एलिव्हेशन आलं नाही. पण प्रेझेंटेशन म्हणजे प्रेझेंटेशन आहे, क्लिनिकल प्रेझेंटेशन. याला काय म्हणायचं? नॉन स्टेमी. ओके, याला म्हणायचं नॉन स्टेमी, नॉन एसटी एलिव्हेटेड मायोकार्डियल इन्फार्क्शन. आणि तिसरा पेशंट आहे क्लासिकल चेस्ट पेन, स्वेटिंग, लेफ्ट शोल्डर पेन, सगळ्याच्या सगळं आहे, बट देयर इज नो एसटी एलिव्हेशन, दॅट इज अ एसटी डिप्रेशन आहे आणि कार्डियक मार्कर सुद्धा पॉझिटिव्ह नाहीये. ओके, ट्रॉप्टी पण निगेटिव्ह. याला काय म्हणायचं? अनस्टेबल अँजायना. याला म्हणायचं अनस्टेबल अँजायना. तर आपल्याकडे जो पेशंट आहे याच्यातल्या कुठल्या कॅटेगरीत बसतोय ते बघायचं आपण. जर का स्टेमी असेल तर काय ट्रीटमेंट देणार तुम्ही? आपण फक्त ओपीडीचा विचार करतोय आपला, हा, पण इन हॉस्पिटल ट्रीटमेंटचा वगैरे फार काही विचार करत नाही. आता तुमच्याकडे पेशंट आला तर काय करणार? स्टेमीची ट्रीटमेंट तुम्ही बिफोर रेफरिंग हिम टू द नियरबाय हॉस्पिटल डिस्प्रिन. किती देणार? किती लोकांकडे डिस्प्रिन आहे आता? येस, मी प्रत्येक वेळेला माझ्या प्रत्येक लेक्चरला सांगतो की पुढच्याला तुम्ही भेटले तुम्ही बाकीचे काय प्रश्न विचारणार नाही, विचारणार डिस्प्रिनची गोळी दाखवा. ज्ञान मगाशी सांगितलं जो विद्वानासारखं झालं, बोटीत बसलेला, सगळं माहिती आहे डिस्प्रिन कायची. आणि घरी जाताना समजा एसटी मध्ये, कार मध्ये बसले, एकटेच ड्रायव्हिंग करते, चेस्ट पेन, स्वेटिंग व्हायला लागलं, काय करणार? इकडे कोल्हापूर निम्म्यावर असेल, इकडे पुणे निम्म्यावर असेल, ती काय करणार मध्ये? सो इट इज द डिस्प्रिन कॅन सेव्ह द लाईफ ऑफ यू अँड युअर कलीग और तुमच्या बरे घरातले रिलेटिव्ह कोण असेल. तर डिस्प्रिन 325 मिलीग्रॅम. डिस्प्रिन 3 कसं द्यायची? आणि ही गोळी पाण्यामध्ये विरघळून द्यायची. लक्षात ठेवायचं, एक कपभर पाणी घ्यायचं, त्यात अख्खी डिस्प्रिनची गोळी टाकायची. इकोस्प्रिन चालेल का? नाही चालणार. ड्रग जरी एकच असता तरी इट विल नॉट डिझॉल्व इन द वॉटर. इकोस्प्रिन विल नॉट डिझॉल्व इन द वॉटर. इकोस्प्रिन जर का असेल तर काय करायला लागेल? चावून चुरा करून त्याला गिळायला सांगावे लागेल. ओके, डिस्प्रिन दिली तर पाण्यात विरघळून द्यायची. अख्खी गोळी 325 मिलीग्रॅमची गोळी द्यायची. गिळली तर काय होईल? लेट ऍक्शन होईल ना, उशिरा ऍक्शन होईल, कारण ती पोटात जाणार, मग ती डिझॉल्व होणार, मग ती सर्क्युलेशन मध्ये जाणार, मग त्याची अँटीप्लेटलेट ऍक्शन होणार. इथं पेशंटच्या गवऱ्या ऑलरेडी श्वसनात पोहोचलेल्या असतात, तर कधी डिझॉल्व होणार, कधी ऍक्शन येणार त्याची. सो ऑलवेज इट शुड बी गिवन इन अ डिझॉल्व्ड फॉर्म इन अ कप ऑफ वॉटर. इफ द वॉटर इज नॉट अवेलेबल यू कॅन क्रश इट बिलो युअर टीथ अँड यू कॅन स्वॅलो इट विथ युअर सलायवा. अजून कुठली गोळी द्यायची? इट इज द क्लोपिटॅप. क्लोपिटॅप 75 मिलीग्रॅमच्या 4 गोळ्या द्यायच्या. इन केस ऑफ कन्फर्म स्टेमी एसटी रिलेटेड मायोकार्ड इन्फार्क्शन, दिस इज कॉल्ड एज लोडिंग डोस. दिस इज कॉल्ड एज लोडिंग डोस. डिस्प्रिन 325 मिलीग्रॅम, 4 टॅब्लेट्स ऑफ क्लोपिटॅप, आणि तिसरी गोळी कुठली द्यायची? ॲट्रोवास्टॅटिन 80 मिलीग्रॅम. ॲट्रोवास्टॅटिन 80 मिलीग्रॅम. असं आपल्याकडे तो किट घरात पण पाहिजे, क्लिनिक मध्ये पण पाहिजे. क्लिनिक मध्ये सगळं असतं आपल्याकडं, घरामध्ये काही झालं की सापडत नाही की ड्रेसिंगचं कुठं सामान आहे, ही गोळी कुठे आहे, ती गोळी कुठे आहे. घरामध्ये काही झालं तर आपल्याकडे नसतं, त्यामुळे आपल्याकडे घरात पण पाहिजे आणि एक खिशात पण पाहिजे त्याकडे. इन केस ऑफ डाऊट यू कॅन गिव्ह ओनली डिस्प्रिन. काही लोक म्हणतील आमच्याकडे ईसीजी मशीन नाहीये, पण पेशंट माझ्याकडे आला आणि मला वाटते की याला एमआय आहे, पण मी ईसीजी वरती काही डायग्नोस केलेला नाहीये त्याला, मी याला पुढच्या हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहे, तर मी त्याला पूर्ण लोडिंग देऊ का फक्त डिस्प्रिन देऊ? माझा सल्ला आहे नुसतं डिस्प्रिन द्या. There is no need to give excessive antiplatelet if the patient is not a confirmed case of STEMI. Just give disprin tablet and you can dispatch the patient. But if it is a confirmed STEMI, you can give all these 3 drugs together. अजून काय देतो आपण? STEMI मध्ये काय देणार अजून? OPD लेवलचा विचार करतोय आपण, फक्त OPD लेवलचा. ओके, नेक्स्ट 15-20 मिनिट्स मध्ये थांबू आपण.
सॉर्बिट्रेट टॅबलेट. ओके, सॉर्बिट्रेट टॅबलेट ची ऍक्शन काय असते? इट इज अ कोरोनरी vasodilator. It is a selective coronary vasodilator. It is a select which increases the blood supply to the myocardium. हा जो काही ब्लॉक आहे किंवा ब्लॉकेज आहे, थ्रोम्बस आहे, हा कोरोनरी आर्टरी मध्ये अडकून बसला, त्यामुळे डिस्टंट मायोकार्डियमला ब्लड सप्लाय होत नाही. सो आपल्याकडे दोन चॉईस आहेत, एक तर तो थ्रोम्बस ब्रेक करा, नाहीतर ती पाईपलाईन मोठी करा. So the easy one is the increase the diameter of the pipeline so the blood supply is regularized to the myocardium. So the sorbitrate is given sublingually, but only problem with the sorbitrate that it will cause hypotension in a patient. त्यामुळे आपल्या ECG ग्रुप मध्ये आपण बघितलं इन्फेरियर वॉल एमआय किंवा राईट साइडेड एमआय असतात, राईट वेंट्रिक्युलर एमआय असतात, त्याच्यामध्ये आपण सॉर्बिट्रेट देत नाही कारण पेशंट ऑलरेडी त्या ठिकाणी हायपोटेन्शन मध्ये असतो. मग अशा वेळेला तुम्हाला बीपी चेक करावा लागेल पेशंटचं. आफ्टर चेकिंग द ब्लड प्रेशर, if the systolic BP is more than 90 systolic, then you can give sorbitrate tablet sublingually. आणि दुसरी गोष्ट काय काळजी घ्यायची, पेशंटला लाई डाऊन पोझिशन मध्ये द्यायची सॉर्बिट्रेट टॅबलेट, कधी बसलेल्या अवस्थेत द्यायची नाही, अदरवाइज ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन आणि पेशंट कोलॅप्स होईल. याची ट्रीटमेंट जर का लक्षात ठेवायची नाही तर मोना नाव लक्षात ठेवायचं. मोना म्हणजे पूर्वीच्या पिक्चर मध्ये असायचं ना मोना डार्लिंग, त्यातला मोना हा शब्द लक्षात ठेवायचा. त्यातला एम कशासाठी आहे? एम फॉर मॉर्फिन. मॉर्फिन आपल्याकडे असतं का? नसतं. मॉर्फिन कशासाठी द्यायचं? टू कंट्रोल द पेन. कारण मोस्ट ऑफ द टाइम द पेशंट डाइज ड्यू टू दॅट पेन अँड नॉट ड्यू टू द कार्डियक प्रॉब्लेम. जब पेशंट हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत ज्या मॉर्टिलिटी होतं ना, ब्रॉड डेड पेशंट जो असतो ना, हा कधी पेशंट जो आहे तो हायपोटेन्शन किंवा कार्डियक डिस्फंक्शननी जात नाही, तर तो शॉक मध्ये जातो. द पेन इज सो सिव्हिअर. एमआयचं पेन इतकं सिव्हिअर असतं, म्हणजे त्याचं एक वर्णन तुम्ही जर का नंतर कधी पेशंटला मृत्यूतनं वाचून मागायला पेशंट तुला कसं दुखलं तर छातीत, तो म्हणेल की एखादा छातीत सुरा खूप असला जर का गोल फिरवला, कलिंगड जसं कापताना फिरवतो तशा स्वरूपाची वेदना एमआय पेशंटला होती. अँड द पेशंट कॅन नॉट टॉलरेट दॅट पेन अँड ड्यू टू दिस पेशंट लँड्स अप इन अ शॉक. सो कंट्रोलिंग द पेन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून त्या ठिकाणी एम पहिला आहे आणि नायट्रोग्लिसरीन किंवा ॲस्प्रिन हे नंतरच्या गोष्टी आहेत. मग आपण काय करू शकतो बरं? आपण मॉर्फिन नाही देऊ शकत तर काय देऊ शकतो? येस, पोर्टविन, पिनार्गन यू कॅन गिव्ह. इंजेक्शन पोर्टविन इज अ पेंटाझोसिन. that is a derivative of morphine, not that much effective but can control the pain. बाकीचे तुमचे डायनापार आहे किंवा या बाकीच्या ट्रॅमेडॉल वगैरे याच्यामुळे काही उपयोग होणार नाहीये, तर तुमच्याकडे पोर्टविनच त्या ठिकाणी पाहिजे. पोर्टविन फिनार्गन दिलं तर काय होतं, पेशंटची एन्झायटी पण कमी होती, पेशंट घाबरलेला असतो, तर पोर्टविन फिनार्गन त्या ठिकाणी देऊ शकता तुम्ही. पेशंटला इंट्रामस्क्युलर दिलं तरी चालेल. आणि दॅट इज एम. ओ फॉर ऑक्सिजन. ओके, पेशंटला मायोकार्डियमला हायपॉक्सिया होते, सो टू लोड द पेशंट विथ ऑक्सिजन, सो गिव्ह ऑक्सिजन. एन फॉर नायट्रोग्लिसरीन, दॅट इज सॉर्बिट्रेट. सॉर्बिट्रेट तुम्ही पॅच वापरू शकता, स्प्रे वापरू शकता, टॅबलेट वापरू शकता, एनिथिंग इन एनी फॉर्म यू कॅन गिव्ह इट. अँड ए फॉर अँटीप्लेटलेट. ए फॉर अँटीप्लेटलेट, दॅट इज डिस्प्रिन अँड क्लोपिटॅब अँड द अॅट्रोवास्टॅटिन. सो दिस इज द ट्रिपल. एवढे सगळे ड्रग दिल्यानंतर पेशंटला वॉमिटिंग व्हायची शक्यता असते ड्यू टू गॅस्ट्रायटिस. म्हणून काय द्यायचं, अजून त्यात पॅन एमसेट टाकून द्यायचं. तुमच्याकडे असेल तर त्या ठिकाणी पेशंटला घेऊन पॅन एमसेट टाकून द्यायचं. पॅन एमसेट हा सगळा मसाला द्यायचा, पेशंटला म्हणायचं जा पुढच्या हॉस्पिटलला. बट यू कॅन रिड्यूस डेफिनेटली इफ यू लोड द पेशंट विथ दिस ड्रग, द मॉर्टेलिटी विल डेफिनेटली रिड्यूस. जे ब्रॉडेड पेशंट आहे त्याची संख्या त्या ठिकाणी नक्की त्या ठिकाणी कमी होईल. हे झालं स्टेमी मध्ये. नॉन स्टेमी मध्ये काय करतो आपण, एन स्टेमी मध्ये आपण हे सगळं वापरतो. ओनली थिंग वी डोंट थ्रोम्बोलाइज द पेशंट. थ्रोम्बोलाइज म्हणजे इलॅक्सिम किंवा टिनॅक्टिप्लेज यांनी जे आपण थ्रोम्बोलाइज करतो स्ट्रेप्टोकायनेसनी, ते किती तासात करावं लागतं पेशंटला थ्रोम्बोलाइज? म्हणजे पेशंटला पेन झाल्यानंतर 3 ते 6 तासाच्या पेशंटला थ्रोम्बोलाइज करावं लागतं टू ओपन अप द वेसल. दॅट इज कॉल्ड एज रिव्हॅस्क्युलरायझेशन. दॅट इज कॉल्ड एज रिव्हॅस्क्युलरायझेशन. हे 3 ते 6 तासाच्या आत करावं लागतं. इफ पेशंट कम्स लेट की अरे काल रात्री 8 पासून दुखत होतो, आधी वाटलं ऍसिडिटी गॅस, मग तुम्ही दिलेल्या मागच्या महिन्याच्या गोळ्या करून बघितल्या, सगळं करून बघितलं, काय उपयोग झाले ना, सकाळी 10 वाजता पेशंट आला अँड नाउ देयर इज अ confirm MI on the ECG paper. Yes, definitely you will give all remaining treatment, but you should not thrombolize the patient. You should not thrombolize.
रिव्हॅस्क्युलरायझेशन साठी तुमच्याकडे दोन उपाय आहेत. एक फार्मॅकोलॉजिकल, त्याच्यामध्ये स्ट्रेप्टोकायनेज वापरा, टिनेक्टिप्लेज वापरा अँड डिझॉल्व द क्लॉट. अँड सेकंड वन इज पीसीआय. पीसीआय म्हणजे काय? परक्युटेनियस इंटरव्हेन्शन. तुम्ही पेशंटला अँजिओग्राफी करा, अँजिओप्लास्टी करा, ओपन अप वेसल करा आणि रिस्टोर द ब्लड सप्लाय करा. त्याला काय म्हणतो आपण? पामी. त्याला काय म्हणतो आपण? पामी म्हणतो. तर या दोन मार्गाने तुम्ही पेशंटचं रिव्हॅस्क्युलरेशन करू शकता. एनस्टेमी मध्ये तुम्ही पेशंटचं अँजिओप्लास्टी करू शकता पण थ्रोम्बोलाइज नाही करू शकत. ओके, थ्रोम्बोलायसिस इज नॉट इंडिकेटेड बिकॉज थ्रोम्बोलायसिस हॅज इट्स ओन साइड इफेक्ट्स. थ्रोम्बोलायसिस हॅज इट्स ओन साइड इफेक्ट्स, सो यू शुड नॉट. तुमच्या लेवलला तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की तुमच्या इमर्जन्सी किट मध्ये डिस्प्रिन पाहिजे, क्लोपिडमच्या 4 गोळ्या पाहिजेत, सॉर्बिट्रेट पाहिजे, ॲट्रोवास्टॅटिन पाहिजे, फोर्टविन पाहिजे, फिनरगन पाहिजे. पहिल्या एनाफिलॅक्सिस मधली कुठली ड्रग सांगितली ती पाहिजेत. ॲड्रेनलिन पाहिजे, हायड्रोकॉर्ड पाहिजे, डेक्सा पाहिजे, एविल पाहिजे. हे तुमचं हे लेक्चर घेते तुम्हाला लक्षात पाहिजे की आपल्याकडे इमर्जन्सी ड्रग किट मध्ये कोणकोणती त्या ठिकाणी ड्रग असावी लागणार. सो हे काय नाही, ग्राफिकल टेबल आहे की कुठल्या लीड मध्ये जर का एसटी एलिव्हेशन असेल तर कुठला वॉलला एमआय असतो आणि कुठली करोनरी आर्टरी ब्लॉक असते. तर सेकंड थर्ड एरिया म्हणजे इन्फेरियर लीड असतं, तिथं राईट करोनरी आर्टरी त्या ठिकाणी ब्लॉक असते. आणि दिस इज द टेबल ऑफ कार्डियक मार्कर. जनरली ट्रॉपा अँड ट्रॉफ्टी बोथ आर इक्वली इफेक्टिव्ह. आता सेन्सिटिव्ह जे येतात ना, अल्ट्रा सेन्सिटिव्ह ट्रॉफ्टी येते किंवा अल्ट्रा सेन्सिटिव्ह ट्रॉपा येतात, ते विदिन 2 to 4 आवर्स त्या ठिकाणी डिटेक्ट करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं सिरियल हे घ्यायचं बरं रेडी. म्हणजे आता समजा जर का त्याची पॉझिटिव्ह आली तर आफ्टर 8 आवर्स 6 आवर्स यू हॅव टू सी द रायझिंग टायटल ऑफ द कार्डियक मार्कर्स. Sometime patient may have previously due to some problem patient may have some false positive results also. So you have to see that it is a rising pattern of the cardiac marker. So this is a anterior wall MI. जे आपल्याला तसं ते ECG ला आहे लोक त्यांना माहितीच आहे. V2, V3, V4, V5 मध्ये ST एलिव्हेशन दिसतंय ना. तर हे anterior wall MI आहे. Inferior wall ला कुठे दिसतं? सेकंड, थर्ड AVF. सेकंड थर्ड AVF मध्ये त्या ठिकाणी ST एलिव्हेशन दिसतंय. ओके. आणि ST डिप्रेशन कुठे दिसतंय? फर्स्ट AVF. ओके नाही. लॅटरल लीड्स ते त्याच्या रेसिप्रोकल चेंजेस दिसतात. इन्फेरियर पोस्टेरियर वॉल, बरेचदा इन्फेरियर वॉल हा पाठीमागच्या बाजूने पोस्टेरियर वॉलला जातो. आणि तुम्हाला V2 V3 मध्ये काय दिसतंय? V2 V3 मध्ये काय दिसतं? V1 V2 मध्ये काय दिसतंय? ST डिप्रेशन दिसतंय. पोस्टेरियर वॉल म्हणजे पाठीमागची बाजू झाली आणि लीड कुठे लावलेत? छातीला पुढच्या बाजूला लावलेत. V1 V2 ची पुढची बाजूची जी आहे ती मिरर इमेज आहे. हृदयाच्या पाठीमागच्या बाजूची मिरर इमेज पुढे V1 V2 ला येते. त्यामुळे पोस्टेरियर वॉलला कधी ST एलिव्हेशन येत नाही, तर ते ST डिप्रेशन येतं. आणि सम अदर क्रायटेरिया इज आल्सो देयर. हा ट्रू पोस्टेरियर वॉल आहे. नाउ कार्डियक अरेस्ट मध्ये एखादा पेशंट गेला. हा पेशंट जो MI चा होता, हा सडनली व्हाईल ट्रीटिंग, तुम्ही ट्रीट करताय त्या पेशंटला, लोड केलं, हे केलं, सडनली कोलॅप्सेस अँड बिकम्स पल्सेस. सडनली कोलॅप्सेस अँड बिकम्स पल्सेस. व्हॉट यू विल डू इमिडिएटली? Yes, very correct. Start with CPR. In case of cardiac arrest, when your patient has a pulseless cardiac arrest, start with CPR. What is another treatment? There are 3 treatments for cardiac arrest. One is CPR. कशासाठी देतोय? To restore the blood supply to the brain. म्हणजे याला मी कदाचित शॉक देईन, ड्रग देईन आणि 10 मिनिटांनी हा शुद्धीतील जिवंत होईल, पण तोपर्यंत पेशंटची ब्रेन डेथ होऊ नये याच्याकरता पेशंटला आपण CPR देतोय. CPR चा रेशो काय असतो? 30:2. 30 वेळेला छाती दाबायची, 2 वेळेला श्वास द्यायचे. दॅट इज कॉल्ड एज 30:2 इज द रेशो ऑफ CPR. असं 2 मिनिटांमध्ये 5 वेळा 30:2, 30:2, 30:2. You have to do 5 times in 2 minutes. Okay. And you have to continue this till patient goes to the hospital, which is good. Another, अजून दुसरा कुठला ऑप्शन आहे कार्डियक अरेस्ट मध्ये? ट्रीटिंग ऑप्शन डिफिब्रिलेशन. ओके, डिफिब्रिलेशन. शॉक देतो आपण पेशंटला, हो की नाही? तर किती जूलचा शॉक द्यायचा असतो?
So 200. No. In case of confirmed cardiac arrest, you have to start with 360 joules. पूर्वी कसं होतं, पहिला 200चा, मग 300चा, मग 360चा असं होतं. आता डायरेक्ट 360 जूलचा द्यायचा. दोन प्रकारचे मशीन असतात, एक असतं बायफेजिक आणि एक असतं मोनोफेजिक. त्यातलं बायफेजिक असतं ना, त्याच्यात 200 जूलचा शॉक द्यावा लागतो, आणि मोनोफेजिक असतं त्याच्यामध्ये 360 जूलचा शॉक द्यावा लागतो. मोस्ट ऑफ द मशीन्स आर मोनोफेजिक. सगळे आपल्या हॉस्पिटलमध्ये असतात ते मोनोफेजिक असतात. 360 जूलचा शॉक द्यायचा. एकच द्यायचा का परत परत द्यायचा? इट शुड बी गिवन रिपीटेडली आफ्टर एव्हरी 2 मिनिट्स. आता मी पहिला शॉक दिला, परत 2 मिनिटांनी पेशंट रिवाइव्ह झाला, दुसरा, परत 2 मिनिटांनी तिसरा. मधल्या 2 मिनिटात काय करायचं? सीपीआर. यू हॅव टू गिव्ह सीपीआर फॉर 2 मिनिट. दोन शॉकच्या मध्ये सीपीआर द्यायलाच पाहिजे, कारण डिफिब्रिलेटरनी रिस्टार्ट हार्ट होईल, पण ब्रेन डेथ मधल्या काळात होऊ नये म्हणून. डिफिब्रिलेशनचा उद्देश काय असतो? वाय वी गिव्ह डिफिब्रिलेशन? कुठले रिदम शॉकेबल असतात? व्हीटी आणि व्हीएफ. ओके, वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आणि वेंट्रिकल फिब्रिलेशन, आणि हे शॉकेबल. आणि विच इज द नॉर्मल रिदम? सायनस रिदम. सायनस रिदम. आता हा क्लासरूम आहे, इथे एसे नोड कोण आहे? मी, बिकॉज आय एम गिव्हिंग अ लेक्चर. म्हणजे या हे जर का हार्ट आहे असं गृहीत धरलं तर याचा एसे नोड मी आहे, बरोबर. पण आता तुम्ही सगळे चांगले लोक आहेत, पण समजा माझे बाकीच्या क्लासरूम मध्ये फार दंगा करणारे लोक असतात. समजा जर का त्यांनी एखाद्याने दंगा करायला लागला आणि माझं लेक्चर थांबवावं लागलं, तर कंट्रोल कोणाकडे गेला? इक्टोपिक फोकाय. म्हणजे ऍक्च्युली ज्या माणसाकडे कंट्रोल नकोय त्याच्याकडे कंट्रोल गेला. एकच माणूस, एकच मुलगा दंगा करत असेल, ज्याने आता आपण बघितलं मागच्याला युनिफोकल, म्हणजे एकसारखे जर का तुम्हाला वेंट्रिक्युलर कॉम्प्लेक्स तिथले, जर का 2-3 मुलं दंगा करत असतील, इट इज अ मल्टीफोकल. ओके, वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया, वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन हे काय? हे इक्टोपिक फोकाय, वेंट्रिकल मधले फोकाय, त्याच्यामध्ये इम्पल्स जनरेट होतोय, पण त्याच्यातनं काय जनरेट होत नाही? सर्क्युलेशन जनरेट होत नाही. आता मोहिते सर तिकडनं आले, त्यांनी बघितलं काय चाललंय वर्गामध्ये, एसे नोडकडे कंट्रोल नाही आणि समोरची मुलं दंगा करतायत. त्यातल्या त्यात एक वाह्यात मुलाच्या जोरात कानाखाली त्यांनी आवाज काढला. हा काय झाला? हा झाला शॉक. त्या सर्जनशी सगळा वर्ग गप्पा बसला. मी माझं लेक्चर सुरू केलं. काय झालं? रिदम कन्व्हर्टेड अँड सायनस ऍक्टिव्हिटी स्टार्टेड. पण मोहिते सर वळल्या परत मुलांनी दंगा चालू केला. डिफिब्रिलेशन फेड. ओके, सो डिफिब्रिलेशन देण्यामागचा एकच उद्देश असतो की हे बाकीचे जे सगळे इक्टोपिक फोकाय जे इम्पल्स जनरेट करतात, ज्याच्यातनं काही सर्क्युलेशन होत नाहीये, यांना शांत करायचं. यांना शांत केल्या फास्टेस्ट जो नोड आहे तो कंट्रोल घेईल आणि सायनस ऍक्टिव्हिटी चालू होईल. हा त्याच्या मागचा उद्देश असतो. त्यामुळे आपल्याकडे डिफिब्रिलेशन आपण देऊ शकतो का? समजा तुमचं एक गाव आहे छोटं, की तिथं मोठं हॉस्पिटल नाही, बरेच घटना होतात, पेशंट हॉस्पिटलला जाईपर्यंत मृत्युमुखी पडतो. अशाला आपण म्हणतो की अरे माझ्याकडे काय आयसीयू नाही, हे नाही, ते नाही. तर याच्यामध्ये एक मशीन येतं, त्याला म्हणतात एईडी. काय म्हणतात? एईडी, ऑटोमॅटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर. लॅपटॉप इतकं छोटंसं मशीन असतं, तो वापरण्यासाठी डॉक्टर असण्याची सुद्धा गरज लागत नाही. तो वापरण्यासाठी डॉक्टर असण्याची सुद्धा गरज लागत नाही. एखादा पेशंट कोलॅप्स झाल्या अनकॉन्शियस झाल्या, 2 पॅड दोन्ही बाजूला लावून टाकायचे छातीला, राईट साईडला एक, लेफ्ट साईडला. त्याला स्टर्नल अपेक्स पॅड म्हणतात. ते चित्रात दाखवलेलं असतं त्या मशीनच्या. दोन्ही बाजूला लावून टाकायचे, मशीन चालू आपोआप चालू होतं. हा लॅपटॉप ओपन केला की तसं मशीन चालू होतं. त्यात स्पीकर असतो. पहिलं सांगतं की अटॅच द पॅड टू द पेशंट चेस्ट, की पहिल्यांदा चेस्टला पॅड लावतात. दुसरी गोष्ट, 10 सेकंदामध्ये मशीन अनालाइज करतं की वेदर द रिदम इज शॉकेबल ऑर नॉट. एरवी काम जे डॉक्टरला करावं लागतं की अरे हा वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन आहे का, वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आहे काय, सायनस रिदम आहे, हे जे ईसीजी अनालिसिसचं काम आहे ते मशीन मधलं सॉफ्टवेअर करतं आणि 10 सेकंदात सांगतं की रिदम शॉकेबल आहे, शॉक द पेशंट. आणि तिथे एक लाल कलरचं बटन असतं, ते फक्त दाबलं की पेशंटला शॉक डिलिव्हर होतं. तुमचं काम काय? फक्त पेशंटला पॅड अटॅच करणे. मशीन काय सांगता ऐकणे. मशीन म्हटलं शॉक द्या तर रेड कलरचं बटन दाबा, मशीन म्हटलं नाही शॉक द्या तर नाही दाबायचं. पण याच्याने परत मॉर्टॅलिटी खूप कमी प्रमाणात आपल्याला कमी करता येते. जसं मग अशी ॲड्रेनलिनचं म्हटलं तसं अर्ली डिफिब्रिलेशन रिड्युसेस द चान्सेस ऑफ मॉर्टॅलिटी. एखादा पेशंट कार्डियाक अरेस्टमध्ये गेला आणि त्याला पहिल्या मिनिटाला जर का डिफिब्रिलेशन मिळालं आणि एक पेशंट आहे त्याला 15व्या मिनिटाला मिळालं, तर मॉर्टॅलिटी ही कायम
पहिल्या मिनिटाला ज्याला डिफिब्रिलेशन मिळते त्याची कमी. तर कार्डियाक अरेस्टमध्ये पहिला कॉम्पोनंट झाला सीपीआर, दुसरा झाला डिफिब्रिलेशन आणि तिसरा कुठला कॉम्पोनंट येतात ट्रीटमेंट कॉम्पोनंट? इट इज ड्रग. कुठले ड्रग वापरणार? दोनच. येस, ॲड्रिनलिन आणि कार्डेरॉन. दोनच ड्रग असतात फक्त, ॲड्रिनलिन आणि कार्डेरॉन. अमॅडरॉन म्हणतो आपण त्याला. ॲड्रिनलिन हे दर एक सायकल आड वापरायचं. म्हणजे पहिल्या सायकलला ॲड्रिनलिन दिलं म्हणजे 2 मिनिटात सीपीआर देतो, त्याला सायकल म्हणतात. पहिल्या सायकल, तिसऱ्या सायकलला देतो जनरली आपण. जनरली पहिल्या सायकलला चालू नाही करत, तिसऱ्या सायकलला चालू करतो. सायकल म्हणजे 2 मिनिटाचा सीपीआर देतो, त्याला सायकल म्हणतात. तर तिसऱ्या सायकलला चालू केलं तर चौथ्याला द्यायचं नाही, पाचव्याला द्यायचं, सहाव्याला द्यायचं नाही, सातव्याला. ऑड सायकलला ॲड्रिनलिन देत राहायचं. आणि अमॅडरॉन, कार्डेरॉन हे फक्त 2च वेळा देतात. चौथ्या सायकलला देतात, सहाव्या सायकलला देतात. आणि त्याचा डोस असतो 300 मिलीग्रॅम चौथ्यात द्यायचं आणि सहाव्यामध्ये 150 मिलीग्रॅम द्यायचं. सो दॅट इज द ट्रीटमेंट ऑफ कार्डियाक अरेस्ट. हा कुठला रिदम आहे? वेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया. पी वेव्ह दिसते का? नाही दिसते, ॲब्सेंट पी वेव्ह. आणि क्यूआरएस कॉम्प्लेक्स कसे? ब्रॉड क्यूआरएस कॉम्प्लेक्स. हार्ट रेट इज टिपिकली मोर दॅन 150 and P wave is absent. एवढ्या 3 गोष्टी आल्या की लक्षात ठेवा. असा जर का ईसीजी पेशंटचा आला, याच्यात 2 असतात. वेंट्रिक्युलर टॅकीकार्डियामध्ये विथ पल्स येतो, विदाउट पल्स. एखादा पेशंट म्हणेल तुम्हाला डॉक्टर आधी दुपारपासून खूप धडधड होते, काही सुचत नाही, उठले की चक्कर येते. जर का असा रिदम आला आणि पेशंटला पल्स असेल तर त्याला म्हणतात वेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया विथ पल्स. आणि पल्सलेस असेल तर म्हणतात पल्सलेस बीटॅक. ओके, आपण एक बीटॅकचाच रिदम आहे परत. हा झाला वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन. हा झाला सिस्टोली, फ्लॅट लाईन आपण म्हणतो. पीए म्हणजे पल्सलेस इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी. म्हणजे असं वाटतं आपल्याला आले पीक्यूआरएस ती दिसते आणि दिसतोय ईसीजी, पण पेशंटला हात लावला तर पल्स लागत नाही. सो पल्स इज अब्सेंट बट द इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी इज प्रेझेंट. यातल्या कुठल्या 2ला शॉक द्यायचा, कुठल्या 2ला द्यायचा नाही? वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन, वेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया शॉक द्यायचा, असिस्टोली आणि पीए ला द्यायचा नाही. उरलेल्या 2 गोष्टी करायच्या कुठल्या? सीपीआर आणि ड्रग हे मात्र देत राहायचं. ही एक आहे कन्वर्जनची केस. अ चाइल्ड ऑफ 10 इयर्स कम्स इन हॉस्पिटल इन स्टेटस एपिलेप्टिकस ऑलरेडी ऑन मेडिकेशन फॉर. थोडक्यात काय समजा काय करणार होतो मी? एखादा पेशंट कन्वर्जन मध्ये आला, मे बी छोटा मुलगा आहे किंवा थोडा मोठा मुलगा आहे, आणि तुमच्याकडे आला समोर पेशंट कन्वर्जन होत आहे. स्टेटस इपिलेप्टिकस म्हणजे काय? कंटिन्युअस कन्वर्जन मोर दॅन 5 मिनिट्स. कंटिन्युअस कन्वर्जन पेशंट हॅव्हिंग मोर दॅन 5 मिनिट्स कॉल्ड एज स्टेटस इपिलेप्टिकस. काय काय गोष्टी करायला लागतात? पहिल्यांदा फर्स्ट एड. काय फर्स्ट एड करणार? येस, लॅटरल पोझिशन द्यायला कधीही विसरायचं नाही. मग तुमच्याकडे फेब्राईल कन्वर्जनचा येऊ दे किंवा फोकल कन्वर्जनचा येऊ दे, कुठलाही पेशंट जो कन्वर्जनचा आहे त्याला कायम लॅटरल पोझिशन द्यायची. लेफ्ट लॅटरल द्या, राईट लॅटरल द्या, पाठीमागं उशा लावायच्या. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेडलो ठेवायचं, थोडंसं हेडलो ठेवायचं थोडं. आणि अजून काय करायचं? एअरवे मॅनेज करायचं. पण एअरवे मॅनेज करायचा हा कन्वर्जन थांबल्यानंतर करायचा. पेशंटला सीझर जेव्हा येतात तेव्हा तोंडात काही टाकायचा प्रयत्न नाही करायचा. की त्याला आपण कधी कधी माउथ गॅग किंवा टंग डिप्रेसर आपल्याला वाटतं की त्याची जीभ अडकू नये किंवा दात खीळ बसू नये म्हणून बरेचदा लोक फोर्सफुली तोंडात टाकतात, चमचा टाकतात. तसलं काही करायचं नाही. जेव्हा त्याचं कन्वर्जन थांबेल, सीझर थांबतील, तेव्हा तुम्ही पुढची मॅनेजमेंट करा. ओके. आणि व्हॉट इज द ट्रीटमेंट नाउ टू स्टॉप द कन्वर्जन? व्हॉट इज द फर्स्ट लाईन ट्रीटमेंट? कुठला स्प्रे वापरणार? मिडाझोलॅम. अजून काय? थोडक्यात काय? बेन्झोडायझेपिन वापरायचे. ओके. बेन्झोडायझेपिन इज द फर्स्ट लाईन ट्रीटमेंट. आयदर यू कॅन यूज आयव्ही लाईन, आयव्ही बेन्झोडायझेपिन, आयएम बेन्झोडायझेपिन. पण बरेचदा काय होतं, आयव्ही लाईन आपल्याला मिळत नाही. ओके. पेशंट कन्वर्जन येत असताना किंवा छोटं बच्चू असेल तर आपल्याला आयव्ही लाईन मिळत नाही. So we have 2 options, either rectal suppository or the nasal spray. Out of this, nasal spray is easy to use. Okay, because आपल्याला काय होतं की खूप गर्दी असते ओपीडी मध्ये, मग पेशंटचे कपडे काढून सपोजिटरी इन्सर्ट करायला अवघड जातं. सो बेस्ट वे इज टू स्प्रे द मिडाझोलॅम स्प्रे इनसाइड.
So there are various causes of convulsion. So you have to see where the patient fits actually. What is the cause of convulsion? That also you have to find out. ABC management is always important whenever you are managing this convulsion. ABCD management. इन्व्हेस्टिगेशन मध्ये हायपोग्लायसेमिया इज द कॉमन कॉज ऑफ कन्वर्जन. हे लक्षात ठेवायचं. एखादा पेशंट जर तुमच्याकडे कन्वर्जन साठी आला आणि आयव्ही लाईन जर का तुम्हाला चालू करायचे, ऑलवेज गिव फर्स्ट पॉइंट ऑफ 5% एक्सट्रोज. ओके. सो करेक्टिंग हायपोग्लायसेमिया, एखादा अल्कोहोलिक असेल तुमच्याकडे आला तर फर्स्ट पॉइंट शुड बी ऑलवेज अबव ग्लुकोज. देन यू हैव टू डू सर्टन इन्व्हेस्टिगेशन. The most important drug is the lorazepam. जर का तुम्हाला IV लाइन जर का मिळाली पेशंटची तर lorazepam is the best drug to treat the convulsion. 2 mg IV. Okay, rather than diazepam, the lorazepam is preferred कारण lorazepam मध्ये कमी respiratory depression होतं compared to diazepam. And the midazolam spray is the best suitable option for you people. 5 mg one spray, single dose in one nostril, repeat dose in 10 minutes in alternate nostril. Okay, so the maximum आपण त्या ठिकाणी 10 मिलीग्रॅम देऊ शकतो पेशंटला at a single attempt, not more than 10 mg in one episode. आणि जर का तुम्हाला इंजेक्शन द्यायचं असेल तर मिडाझोलॅम ते पण 10 मिलीग्रॅम आपल्याला देता येतं. मिडासिक नावाने तुम्हाला नेझल स्प्रे मिळतो मेडिकलच्या दुकानामध्ये किंवा स्टॉकिस्ट कडे. तो आपल्याकडे परत इमर्जन्सी किट मध्ये ठेवून द्यायचा. Before referring this patient to the next hospital or the expert, always you have to stop the convulsion. Rectal diazepam is another option that also you can be used. Buccal midazolam is there. Intravenously also you can use these drugs, but will cause respiratory depression. So better use the nasal spray. Case number 5 of patient brought to your clinic last week. Savita in last 5 minutes. एक कीटकनाशक पिलंय पेशंटने. तुमचा एरिया ऍग्रिकल्चर एरिया आहे आणि एखादा त्यांनी काहीतरी कीटकनाशक पिलं तुमच्याकडे घेऊन आले. पेशंट हायपोटेन्शन मध्ये आहे, पल्स 50 पर मिनिट आहे, ड्राउझी आहे, तोंडामधून सगळी लाळ गळते, पेशंट कन्फ्युजन मध्ये आहे, कन्फ्युज स्टेट मध्ये, डिफिकल्टी ब्रीथिंग होत आहे. काय करणार तुम्ही पहिल्यांदा त्या पेशंटला? कारण कायम पेशंटला पहिल्यांदा आपल्या डॉक्टरांकडे घेऊन येतील, मग हॉस्पिटलला. त्यांना वाटेल की अरे मेडिकल केस आहे, आपले डॉक्टर काही मदत करतात का? हो, पहिल्यांदा काय करणार? सगळ्यात पहिल्यांदा